आणि तोडयात इतरही महत्त्वाच्या राजकीय घडामोडींकडे। लाडक्या बहिणींचे या महिन्याचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत। त्यातच आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। लाडक्या बहिणींसाठी चक्क इतर विभागाचे निधी वळवण्यात आलेत। मागासवर्गीय आणि आदिवासी विभागाचे निधी लाडक्या बहिणींसाठी वळवलेत। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे 410 कोटी 30 लाख महिला बाल विकास विभागाला देण्यात आलेत आणि आदिवासी विकास विभागाचे 335 कोटी 70 लाख रुपये महिला बाल विकास विभागाला दिलेत। निधी वळवल्याचा हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलाय। त्यामुळे आता आदिवासी आणि मागासवर्गीय विभागाला निधी कमी पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। दरम्यान कोणताही निधी वळता केलेला नाही अशी माहिती भाजपचे आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी दिली आहे। असं आहे, विरोधकांचं काम आहे आरोप करणे। ज्यावेळेस ही योजना आणली त्यावेळेसही विरोधक विरोध करत होते की सांगत होते की इतके पैसेच राज्य सरकारकडे नाही आहे। आम्ही ती योजना दिली, त्यानंतर लोक हेच विरोधक सांगत होते की ही योजना निवडणुकीनंतर बंद होणार। पण या अधिवेशनामध्ये या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात त्या या योजनेची लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तरतूद करण्यात आली होती। सगळ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जाणं सुरू आहे आणि निश्चितच अशी कोणताही निधी कुठेही असं वळवता येत नाही। निश्चितच सगळ्याच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आता सरकारमध्ये आहे आणि तेच त्यांच्या बहिणींकडे सगळं लक्ष देणार आहे आणि कोणताही निधी वळती केलेली नाही आहे।